आत्ताच गावावरून पुण्याला शिफ्ट झालोय, पण गाव काही सुटत नाही म्हणून परत चाललो एकदा गावाला. हे जे जॅकेट बघताय ना ते शोरूला मी फर्स्ट क्रायवरून घेतलं होतं, जे की मला खूप छान मिळाले. त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईन. लवकर निघाल्यामुळे नाश्ता काहीच बनवला नव्हता, मग इडली सोबत घेतली आणि पहिल्यांदा बसमध्ये बसलो आणि त्यानंतर ती सोडून ऑटोमध्ये बसलो, कारण खूप जास्त काही होती. खूप जास्त धावपळ करून करून शेवटी आम्हाला ट्रेन वेळेत भेटली आणि त्याच्यानंतर आम्ही स्वारगेटलाही अगदी पळत पळत पोहोचल्यासारखं पोहोचलो. अगदी 10 मिनिटं कमी होते तोपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्याच्यानंतर 2.5 तासाचा मस्तपैकी प्रवास करून आम्ही आमच्या सातारा बस स्टॉपला पोहोचलो. आणि जाताना आम्हाला एवढा छान निसर्ग ना, हाच तो निसर्ग ज्याच्यामुळे गावाला परत परत यायचं मन करतं, बरोबर ना. गावच्या बाजारपेठा पण गणपती गौरीमुळे एवढ्या छान सजल्या होत्या ना, खूप छान वाटत होतं गावाला आल्यावर. सगळं गणपतीचं डेकोरेशन, गौराईचे मुखवटे बघून एकदम भारी वाटत होतं. आता बघा ही माझी अवस्था झाली गावाकडे आल्यावर. गावाकडे येताना जेवढं बरं वाटतं ना, तेवढं ते सामान उचलायचा कंटाळा येतो. अगदी कुलीप्रमाणे अवस्था झाली आहे ना माझी. तर चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.